नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। निमित्त आहे गुढीपाडव्यातल्या शोभायात्रेचं आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ इथे आहेत। निवेदिताताई, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो। या क्षणाला इथे काय वाटतंय फ्लोटवरती सगळ्यांच्या समवेत? मी पहिल्यांदाच ह्या सगळ्या शोभायात्रेत सामील झाले। मी नेहमी खूप ऐकलं होतं आणि मला तो हे जे उत्साहाचं वातावरण इथे दिसतंय ना, आपल्या एका मराठी सणाचं गुढीपाडव्याचं, कारण मुंबई एक कॉस्मोपॉलिटन सिटी झाली आहे, त्यामध्ये सगळे जाती धर्माचे सगळे लोक एकत्र येऊन जो गुढीपाडवा साजरा करतात, हे मला वाटतं खरं हे खरं कारण आहे आजच्या सणाचं, की सगळ्यांनी रामराज्याच्या गुढ्या उभारल्या आहेत। तसं मला वाटतं सगळ्यांनी खूप केअरफुली मतदानही करावं, जेणेकरून रोज गुढीपाडवा असेल। आनंदाची गोष्ट ही आहे की आजच्या या शोभायात्रेमध्ये पद्मश्री अशोक सराफ हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। तर पद्मश्री मिळालेला आहे, पत्नी या नात्याने काय सांगा? खूप अभिमान वाटतो आणि मला असं वाटतं देर आहे दुरुस्त आहे। जर आधी मिळायला हवी होती पद्मश्री, पण त्यांना महाराष्ट्र भूषण हा एवढा महाराष्ट्रातला मोठा मानाचा पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर पद्मश्री मिळाली यावर्षी। आमच्यासाठी गेली 2-3 वर्ष खूपच आनंदाची आहेत आणि त्यांना मिळालेली पद्मश्री मला असं वाटतं त्यांच्या सगळ्या फॅन्समुळे आणि महाराष्ट्रातल्या जनतेमुळेच मिळाली आहे, त्यामुळे मी त्यांचीच खूप आभारी आहे। तुम्हाला शुभेच्छा पुन्हा।